कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। तो म्हणजे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यानं एक भीमधनुष्य उचललं आणि अतिशय परिश्रम घेतले अशा माणसाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। स्पर्धा घ्यायची आहे आणि ती त्यांनी स्पर्धा घेतली आणि या स्पर्धेचं हे केवळ माझ्या सह्याकडे जरा नेटवर्क जातोय तर मी पूर्ण करतोय की भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्याकडा गौरी शंकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची मी विनंती करणार। आमचे मित्र गोरख माध्यमातून या ठिकाणी दिली गेलेली आहे तर टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आवाज आपण ऐकतोय तुमचा सर्वांचा लाडका रुपये याचा या ठिकाणी सन्मानाचा आवाज घुमतोय अतिशय उत्कृष्ट उत्तमची उत्तर सीमा इंच लढू बलिदानकारी या ठिकाणी सामनाधिकारी पाहिजे तर आपण या ठिकाणी यायचं अतिशय चांगल्या पद्धतीने वेळेवर आले तर त्यांना सुद्धा सुंदर कबड्डी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की दोन संघाच्या दोन गणेश कोपर विरुद्ध कालंबा देवी पंचकृषीकडे दुसरीकडे पाहायला आता मात्र शिवधनुष्य थांबलं गेलंय वनवा पेट घेतोय आणि गणेश आणि त्यांचा सन्मान करण्याचं आता आम्हाला मात्र भाग्य लाभलंय। मी विनंती करतो अजित तांडेल सर पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारणार आहात। खरोखर स्पर्धा घेण्यासाठी स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। खरोखर अजित तांडेल खरोखर मैदान बनवण्यापासून जी आपण मेहनत घेतली आज मेहनत झाली। धन्यवाद अजित तांडेल एक जबरदस्त व्यक्तिमत्व आज तुमच्यामुळे स्पर्धा रसिक मैदान प्रेक्षकांसाठी खरोखर खुली झालेली आहे। तो वाटत तिकडे बोलवतो मात्र रोखला गेला काही सुद्धा पडली हो मध्य रेषा भेदकता बघा कोपर विरुद्ध ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपण पाहतो। कबड्डी आली तिथं खरं तर थोडं आधीच होत भारत सर बघा हाताळा प्रमोद पाटील यांची चला चला पाटील यांची स्पर्धा तुम्हाला सर्वांसाठी आहे। चला चला इकडे 4 गुण प्रमोद पाटील
आदर्श काय रणनीती आहे, काय खेळ आहे हे तुम्हाला पाहावं लागेल मैदानात. याबाबत तीन मात्र शंका आहे. किती प्रामाणिक खेळाडू आहे तो. बाद असेल तर बाद, त्याला आम्ही हारलो तरी चालेल. ही प्रामाणिकपणा जर प्रत्येक पंचावर प्रेशर येईल असं सांगा. एकीकडे प्रमोद पाटील तर दुसरीकडे भारत पाटील, दोन महाबली. बाद असेल तर बाद द्या. आणि आता मात्र बोनसचा प्रयत्न. या क्षेत्ररक्षणासाठी 500 रुपयाचा फायदेशीर. काय केली भारत पाटील यांच्या नावावर 500 रुपये जोडी या काय केली. डोळ्याचा पारडा फेडावा पकडीचा भाषा या जादूगाराने या अद्भुत आविष्काराला अर्थातच प्रमोद पाटील शिका, काहीतरी नवीन काहीतरी शिका. बनते हैं हम उसके इसका जो निकले चारों बनाते हैं भवानी उम्मीद हर कदम अपने हाथों किस्मत कितनी आज चले हैं. लाजवाब स्पर्धेच्या प्रारंभीच हा देखील जरा किसमें कितना आहे दम हे शांत वाजवलं आहे आणि या स्पर्धेला प्रारंभ झाला. तर खरोखरच याच्या अगोदर केलेले आहेत पण एवढे नाही आहे. आज मात्र पूर्ण वेळ या ठिकाणी थांबून ह्या समालोचनाचा सुद्धा आनंद घेतोय. तर भारतचा खेळ खरोखरच सुद्धा तोच गड, तीच कडक, तीच तळमळ आणि तोच जोश या ठिकाणी भारतकडनं पाहायला मिळतो. अतिशय सुंदर. धन्यवाद सर. तर चला, ज्या संघाला पुकार दिले नवतरुण कारावी म्हसोबा शहापूर, ग्रामस्थ कासू, ग्रामस्थ मेडेखा. त्या ठिकाणी जे बाहेरचे कोच येतात, कोच कृपया विचारायला येऊ नका. कोच विनंती आहे तुम्हाला की स्पर्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे. कोच आपण येऊ नका. संघ नायक आहेत त्यांना दाखवा. कोच साहेब आपल्याला विनंती आहे. इथे पंच गाड दाखवण्याची पद्धत नाही आहे यांच्याकडे. आणि प्रो कबड्डी आपण पाहतोय, कोच नुसता उभा राहिला तरी त्या ठिकाणी लगेच त्याला कार्ड दिलं होतं. इथे तर काय सूचना रुपेश सुरेश मांद्रे पांडापूर, सुरेश मांद्रे पांडापूर सूचना आली आहे. खरोखरच ते प्रभावित झाले आणि त्यांनी ही स्पर्धा पाहताना त्यांना असं वाटतंय की 40 वर्षाची सुद्धा चाचणी व्हायला पाहिजे. खरोखरच धन्यवाद तुम्हाला.
तुमच्यासाठी ही स्पर्धा आहे, आपल्या सर्व कबड्डी रसिकांसाठी स्पर्धा ठेवली आणि सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. सुगत म्हात्रे यांच्या या ठिकाणी या स्पर्धेला आशीर्वाद रूपी सूचना आली आहे की आम्ही या ठिकाणी तुमच्या यशस्वी झाला प्रमोद आणि काका प्रकार उरला सुद्धा भारत काय करते ते मात्र पाहिजे आहे. लोणाचा पूजा येतोय की काय ते मात्र पाहिजे आहे. आणि आता मात्र सुंदर सुंदर पकड कौतुक आहे तुमचं. सुंदर सुंदर पकड 4 नंबरचे खेळाडू भारत सरकार ह्याला 4 नंबरची केलं. अतिशय सुंदर परंतु पुन्हा एकदा आठवण करून देतोय ते टाकीवरची जी गॅलरी आहे ज्या हाय गॅलरीमध्ये जे बसलेले आहेत ते आपल्या जीवाची आपली काळजी घ्या. या स्पर्धेला मात्र गालबोट लागणार नाही याची कृपया नोंद घ्या. अतिशय सुंदर स्पर्धा दृष्ट मना जिंकले त्यांच्या दिवशी गडप संघाना तर त्यांना मित्राची झुंज देतो मात्र कोकण संघ पाहूया रंगदेवता क्रीडा देवता कुणाला साथ देतो ते मात्र पाहायचं आहे. अरुण क्रीडा मंडळ पाटणी या संघाला धन्यवाद आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय कबड्डी यांना सुद्धा धन्यवाद आहे. अशा प्रकारची स्पर्धा आपण पाहतो. पुन्हा एकदा सिंहाचा वाटा आहे असे संग्राम बोरकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो संयोजकांच्या वतीनं. चला चला या ठिकाणी सन्मान केला जातो. गोरख पटेल यांना विनंती आहे त्यांचे जुने खेळाडू त्यांच्यासोबत आणि एक मिनिट थांबा बोलतो त्यांचा सन्मान होणं उचित आहे.
आपल्याला हाय व्होल्टेज सांगत आहे त्यात कापून शकतं. गुणसंख्या पाहिली तर गणेश कोपर 7 तर तालुकादेवी पंचकोशीकडे 17-10 गुणांची आघाडी दिसते. मात्र ही आघाडी मोडत काढू शकते कोपर संघ. अजून बेल बाकी अजून खेळ बाकी तेवढंच शक्य भारत साठी नाम मात्र 3 गुणांची आघाडी आहे जीवन संघाकडे. बोनस भूतकाळात काय खेळी केली त्यापेक्षा वर्तमान आता मात्र काय खेळी करते हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. 11-13 13-11 रसिकांच्या टाळ्या होतील का चढाईसाठी भारतासाठी उभा ठाकलाय आणि मध्य गाठेपर्यंत थांबवलं गेलं या वादळाला. या खेळाडूला थांबवायला 6 ते 6 गडी कमी करतायत. 7 घे एकंदरी यशस्वी होईल आणि पुण्याच्या टाळ्या होतील. संजीवनी मिळेल का याच खेळाडू ठरतो मैदानावर. खेळायसाठी प्रमोद पाटील शृंखला होईल असं चित्र दिसतोय. आणि ही मी म्हटलं शृंखला होईल असं चित्र दिसतोय. याला सुसाईड म्हणावं लागेल. तोड गेला आणि मात्र नक्कीच संजीवनी मिळाली. काय कॅपॅसिटी आहे काय स्टॅमिना आहे संघर्ष चालू आहे.